नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत असा चवळी बटाटा रस्सा करतोय। खूप छान लागते ही भाजी। चला तर मग आपण पटकन काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। चवळी बटाटा रस्सा करण्यासाठी इथे भिजवलेली चवळी घेतलेली आहे। तर 1 वाटी चवळी मी रात्रभर भिजत घातली आणि त्यानंतर ती 3 वाट्या झाली आहे। अशी 1 वाटी मी चवळी भिजत घातली होती आणि 4 ते 5 वाट्या पाणी घातलं आणि ही अशी 3 वाट्या बरोबर झालेली आहे चवळी। आणि आता आपल्याला अजून काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा असा फोडी करून घेतलेला आहे आणि पाण्यात घालून ठेवलाय, नाही तर बटाटा काळा पडतो। 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत आणि आता आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचे। शिवाय आपल्याला एक वाटण लागणार आहे या भाजीसाठी। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। एक छोटी वाटीभर असं खोबरं घेतलं तुकडे करून। वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे। एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या आहेत, पण या कमी तिखट आहेत कारण आपण मसाला सुद्धा वापरणार आहोत भाजीसाठी, म्हणून या कमी तिखट मिरच्या घेतल्या। हे 2 इंच आलं आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत। आता याचं सगळ्याचं आपल्याला एकत्रित असं वाटण करून घ्यायचंय मिक्सर मधून। आपण वाटण करून घेतलं। हे वाटण करण्यासाठी मला साधारण अर्धी छोटी वाटी पाणी लागलं। थोडं थोडं पाणी घालून असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतले आणि कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलाय। आता आपण भाजीला फोडणी घालूया। भाजीला फोडणी घालण्यासाठी 4 ते 5 पळ्या तेल एका कुकर मध्ये घेतले। कुकर मध्येच आपण भाजी करणार आहोत। कुकर मध्ये अगदी झटपट भाजी होते ही। आता तेल तापलेलं आहे, त्यावर आपण हिंग घालूया। पाव छोटा चमचा हिंग घातलं आणि लगेचच आपण जो कांदा चिरून ठेवलाय तो घालून घ्यायचा। कांदा अगदी बारीक चिरलेला आहे आणि आता कांदा आपल्याला अगदी लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। बरोबर 2 ते 3 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर हा कांदा परतून घेतला। असा सतत परतत राहिलो आणि तो छान असा लालसर झालेला आहे। कांदा अगदी व्यवस्थित लालसर करायचा आपल्याला। आणि आता आपण टोमॅटो घालूया, बारीक चिरलेले टोमॅटो। आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला याच्यावर परतून घ्यायचे तेलावर। कांदा आणि टोमॅटो आता एकत्रित परततोय आपण, तर आपल्याला टोमॅटो अगदी छान परतून घ्यायचे। अगदी टोमॅटो मऊ झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। गॅस मोठाच आहे, मोठ्या गॅसवर आता हे आपल्याला परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवर आपण टोमॅटो सुद्धा परतून घेतला आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आणि आता आपल्याला आपलं तयार जे वाटण आहे ते घालून घ्यायचे। कुठल्याही भाजीसाठी कांदा टोमॅटो छान परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जेवढा तुम्ही कांदा टोमॅटो छान परतून घ्याल तेवढी भाजी छान होते। त्याचा कच्चेपणा निघून जातो कांदा टोमॅटोचा। आणि आता आपण हे वाटण घालूया। आपण मगाशी मिक्सर मध्ये हे वाटण करून ठेवलं होतं आणि आता हे वाटण घालून घ्यायचे आणि ते अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे। आपण हे सगळं कच्चच वाटण घेतलं कारण अगदी झटपट आपण ही भाजी करतोय कुकर मध्ये, त्याच्यामुळे आपण वाटण सुद्धा कच्चच वाटलेलं आहे, म्हणून आता ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय। अगदी आजूबाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हे वाटण परतत होतो सतत मोठ्या गॅसवर। आणि हे वाटण आता व्यवस्थित परतल्या गेले। आजूबाजूने तेल सुद्धा सुटायला लागले, म्हणजे आपलं वाटण अगदी व्यवस्थित परतून झाले। आता आपण बाकीचे जे काही मसाले आहेत ते घालून घेऊया। अर्धा छोटा चमचा हळद घालतोय आधी आपण। त्याच्यानंतर हा 2 मोठे चमचे मसाला घालायचा आहे। हा घरगुती वापरातला मिक्स मसाला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या वापरातला कुठलाही मसाला वापरू शकता। मी 2 मोठे चमचे घातले कारण आपण मिरच्या कमी तिखट मिरच्या वापरल्यात। शिवाय इथे गरम मसाला घातला 1 छोटा चमचा। आणि आता हे धणे जिरे पूड घालूया। 1 मोठा चमचा घातला, अजून अर्धा चमचा, 1.5 चमचा आपण धणे जिरे पूड घातली। आणि हे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातले थोडासा कलर छान येण्यासाठी, पण हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तुमचा घरगुती मसाला छान रंग येत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आता हा सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि आता आपण या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया। मी या ठिकाणी एकच बटाटा घेतलाय, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 बटाटे घेतले तरी चालतील। आणि आता ही चवळी घालूया भिजलेली। बटाटा आणि चवळी आपण घालून घेतली आणि आता पुन्हा सगळं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं
की आपल्याला पाणी घालायचं यामध्ये। एक मोठा ग्लास पाणी घातलं। आपल्याला जेवढा रस्सा हवाय तेवढा आपण पाणी घालायचंय। अजून पाणी घालणार आहे मी थोडंसं, अजून अर्धा ग्लास पाणी घालते, पण तुम्ही 2 ग्लास पाणी घातलं तरी चालेल। मी अजून अर्धा ग्लास घातलं, म्हणजे मी बरोबर 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मला खूप जास्त रस्सा नकोय। आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ घालायचंय। आपण मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये चवळी शिजते। आपण कुकरला 2 शिट्ट्या केल्या आणि चवळी शिजवून घेतलेली आहे आणि चवळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। चवळी अगदी पटकन शिजते, 2 शिट्ट्यांमध्ये चवळी शिजली आहे आणि असा मस्त चवळी बटाटा रस्सा झालेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। आपला खूप छान, अगदी चविष्ट, चमचमीत असा चवळी बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।